नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कबीर आणि मृण्मयी बसलेले असताना मृण्मयी कबीरला विचारते की तुझ्या शेजारी ती मुलगी होती, नाव काय म्हणाला तिचं? झिपरी. खरं तर मला तेव्हाच सगळं काही कळलं होतं. तर कबीर घाबरतो आणि विचारतो की मग एवढं सहजपणे कसं सांगतेस तू हे? मृण्मयी म्हणते की सहज म्हणजे मग मी तुला नाचून सांगू का कबीर, हे काय तुझं म्हणणं? खरं तर त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं होतं की तुझ्या आजूबाजूला टवाळ पोरं असताना सुद्धा तू लँडलाईनवरून मला कॉल केला होता. त्याचा अर्थ फक्त एवढाच होतो की सिरियसली तुझ्या मोबाईलला काहीतरी झालंय आणि तुला माझ्याशी बोलायचं, आणि म्हणूनच मी हा नवीन मोबाईल आणलाय. कबीर म्हणतो की अगं नको, हा फोन महाग वगैरे असेल, नको मला. मृण्मयी म्हणते की मिस्टर पत्रकार, हा मोबाईल तुमच्यासाठी नाही आहे तर माझ्यासाठी आहे, त्यामुळे तुम्हाला तर हा घ्यावाच लागणार आहे. काय आहे ना, तुम्ही असं अचानक गायब होऊन जातात ना, म्हणूनच मी तुमच्यासाठी हा मोबाईल आणलाय. त्यामुळे तुला हा मोबाईल घ्यावाच लागणार आहे, त्यामुळे प्लीज नाही नको म्हणूस. त्यावर कबीर म्हणतो की ठीक आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मृण्मयी म्हणते की अरे मग बघतोयस काय, उघड ना. तर कबीर तो बॉक्स उघडतो तर मृण्मयीने खूप सुंदर असा मोबाईल कबीरला दिलेला असतो, आणि नंतर मृण्मयी कबीरला त्या फोनचं कव्हर देखील देते. कबीरला विचारते की कसा वाटला तुला फोन? तर कबीर म्हणतो की नाईस. मृण्मयी म्हणते की कबीर, तुला तो माझा मित्र आठवतो का रे, तो डॉक्युमेंटरी फिल्म वगैरे बनवतो? अरे तो डॉक्युमेंटरी शूट करायला गेला आणि चक्क तिथे एका मुलीच्या प्रेमात पडला. कबीर विचारतो की मग काय झालं? तर मृण्मयी म्हणते की अरे तिथे चक्क त्या दोघांनी लग्न केलं. तर कबीरला मात्र फार वाईट वाटत असतं, कारण अशा प्रकारे त्याने गुंजासोबत सुद्धा लग्न केलेलं असतं. मृण्मयी म्हणते की बघ ना, त्याने कोणाला कळवलं सुद्धा नाही आणि काय तर म्हणे माझा मोबाईल हरवला म्हणून मी हे सर्व केलं. कबीर विचारतो की मग म्हणून तू मला हा मोबाईल दिलायस का? मृण्मयी म्हणते की अरे कबीर नाही, मला तुला मोबाईल देताना ही घटना आठवली म्हणून मी तुला सांगितलं. आणि तुला माहितीये, महेशचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं ना, ती मुलगी म्हणजे माझी मैत्रीण. कबीर, खरं तर आम्हाला तुझी मदत लागणार आहे. त्यावर कबीर विचारतो की मी काय हेल्प करणार आहे? मृण्मयी म्हणते की कबीर, माझ्या मैत्रिणीला महेशवर खटला दाखल करायचा आहे, त्यासाठी तू आम्हाला मदत करशील प्लीज? हे बघ कबीर, ती माझी मैत्रीण आहे. तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे, परंतु कबीरला मात्र फार वाईट वाटत असतं आणि तो खूप गिल्टी फील करत असतो. तर इकडे गुंजा किचनमध्ये असते, आजूबाजूला सर्व भाज्या असतात. तेवढ्यातच मधू तिथे येते आणि म्हणते की अगं गुंजा, एवढ्या पसारात काय बसली आहेस तू, आणि तो हातातला फ्लावर चिर ना. गुंजा म्हणते की मला एक सांगा, हे फ्लावर म्हणजे फूल असतं ना? मधू म्हणते की हो अगं, पण ह्या भाजीला सुद्धा फ्लावरच म्हणतात. तुला माहीत नव्हतं का हे? गुंजा म्हणते की नाही, म्हणजे मी टीव्हीमध्ये बघितलंय की हिरो आणि हिरोईन ते खातात, ते माहिती आहे मला. मधू विचारते की तुम्ही बाजारातनं भाजी नाही आणत? गुंजा म्हणते की हो, बाजारातनं फक्त तेल, मीठ, कापड आणि चोपड आणायचं असतं, बाकी सगळ्या भाज्या तर रानातच मिळतात. आणि माझी आई तर ह्या दिवसामध्ये अशी टोपली भरून भाजी आणते रानातून. वळ, करडू, ढेमरू अशा कितीतरी भाज्या करते माझी आई. आणि शेवटी मुळाचं झाड सुद्धा असतं. मुळ्याच्या फळाफुलांची भाजी खाल्ली ना तर माणूस 10 तास उठत नाही. शिवाय आघाडा, शेवगा, आयोळी, करटोली, टेमाग असे भरपूर भाज्यांचे एकामागे एक नाव घेत असते. ते ऐकून मधू म्हणते की अगं पुरे, आमच्या या शहराच्या बाजारात तर एवढ्या भाज्या मिळत सुद्धा नाहीत. बरं मला एक सांग की ह्या ज्या भाज्यांची तू नावं घेतली त्या सगळ्या भाज्या तुला बनवता येतात? गुंजा म्हणते की अहो, त्यात काय बनवायचं असतंय, त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या, धुवायच्या, पाण्यामध्ये घालायच्या, घरात एक कांदा असेल तर तो घालायचा, मिरच्या घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं, लई चवदार भाज्या बनतात. आणि प्रत्येक भाजीची चव अगदी न्यारी असते. आणि त्यामध्ये जर एखादी भाकर जरी कुस्करून खाल्ली ना तर दिवसभर पोट खायला मागत नाही. मधू म्हणते की अगं गुंजा, किती गोड बोलतेस ग तू. गुंजा म्हणते की माझी आई काय म्हणते माहितीये, माझं जर बोलणं असं जमिनीवर सांडलं ना तर माझ्या बोलण्याला अगदी मुंगळे लागतील. मधू म्हणते की अगदी खरं बोलते तुझी आई. आणि नंतर ती म्हणते की अगं बाई, मी तुझ्यासोबत असं काय बोलत बसले आणि इथे कोणाचा अजून पत्ता कसा नाही? अगं तू एकटी काय काय करणार आहेस? तर गुंजा म्हणते की नाही अहो, रेशीमताई होत्या, परंतु त्यांना फोन आला म्हणून त्या गेल्या. बरं तुम्ही आता आलाच आहात तर हा फ्लावर कसा कापायचा ते सांगा बरं. तर मधू म्हणते की अगं, ते मोठे मोठे तुरे आहेत ना, ते पहिल्यांदा कापायचे आणि नंतर मग त्या मोठ्या तुऱ्यांचे छोटे काप करायचे. अगं खरं तर आज कबीर घरी आहे आणि त्याला जेवण प्रॉपर लागतं आणि इथे कोणाचाच पत्ता नाही. तू चहा करायला जाते तर गुंजा म्हणते की थांबा मी करते चहा. असं म्हणताच सुरीने तिचं बोट कापतं.
ते बघून मधू घाबरते आणि म्हणते की अगं काय केलंस तू, जरा जपून करायचं ना. असं म्हणून लगेचच गुंजाच्या बोटावर ती हळद लावते. गुंजा अगदी प्रेमाने मधूकडे बघत असते, कारण तिला बाभळीची आठवण होत असते. मधू म्हणते की काय झालं, अशी का बघतेस. गुंजा म्हणते की माझी आई म्हणते की देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही ना, म्हणून त्याने आईला घडवलं. मधू म्हणते की हो असं म्हणतात खरं, पण इथे काय आता त्याचं. गुंजा म्हणते की तुम्ही अगदी मला माझ्या आईसारखंच वाटलात. म्हणते की आईची आठवण येते तुला. तर गुंजा रडायला लागते आणि म्हणते की आईशिवाय तर मी अधुरीच आहे. म्हणजे जर आईने सडा घातला तर मी रांगोळी घालायची, तिने जर शिजवलं तर मी भाकऱ्या थापायची, तिने जर मडकी बनवली तर मी गाडगी बनवायची, मी जर झोपताना कांबळं विसरली तर ती कांबळं ओढायची, मी सुरव्या ती चांद, शिवाय काहीच नाहीये या जगात. म्हणजे जीवनाचं कामकाज जरी तुमच्या हातात दिलं ना तरीही तुम्ही भिकारी. इथं आल्यापासून स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करते, पण कधी आठवण येऊन कधी डोळे झरायला लागतात कळतच नाही. मधू तिला म्हणते की खूप आठवण येते ना तुला आईची. अगं तिलाही येत असणार, तरीही तिने का पाठवलं मग तुला इथे. ऐकून गुंजालाही फार वाईट वाटतं. तर मधू म्हणते की जाऊ दे जाता, आणि मी किंवा इतर कोणीही असल्याशिवाय तू स्वयंपाकाला सुरुवात करायची नाहीस. त्या स्वयंपाकाची पद्धतीची तुला अजून सवय नाही आहे. तू म्हणते की बरं चल मी हात धुते आणि चहा ठेवते. तर गुंजा लगेचच उभी राहते, म्हणते की नाही आई मी चहा ठेवते, मला कळलं आता की तुमचा चहा कसा बनवायचा. तुमच्या चहामध्ये गूळ नाही तर साखर घालायची असते. मधू म्हणते की ठीक आहे मी बाहेर जाते. तर गुंजा चहा ठेवत असते आणि मधूने जी बोटाला हळद लावलेली असते ते ती बघत असते. ती मनामध्ये म्हणत असते की तुमच्या लेकाने मला हळद लावली आणि मी इथं आले, आणि आता तुम्ही हळद लावली तर मला तुम्ही तुमच्या मनातच जागा दिलीत, तुम्ही तर अगदी माझ्या आईच झालात. तर इकडे विजया सुबोधला म्हणते की सुबोध अरे तुला तरी पटतंय का हे. सुबोध म्हणतो की आता दिवसभर काय हाच प्रश्न असणार आहे का. तर कविता म्हणते की अरे सुबोध तू कसं बोलतोय, आईंशी बोलतोयस ना. काका म्हणतात की अगं कविता गुंजा तुम्हाला घरकामात मदतच तर करते ना. विजया म्हणते की मदत कसली, नुकसानच भरपूर करते ती. सुबोध म्हणतो की अगं आई हे तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करा ना, मी माझ्या ऑफिसचे प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो का. विजया म्हणते की अगदी बापासारखा आहेस तू. तर काका म्हणतात की आता मी काय केलं. विजया म्हणते की निर्णय घेण्यात कुचराई नेहमीच आहे तुमचं. कविता म्हणते की नाही आई मला देखील तुमचं म्हणणं पटतंय, गुंजा सुंदर आहे, दिसायला देखणी आहे, खरं तर आपल्या घरात जोखीमच आहे ती. सुबोध म्हणतो की मग तुला काय म्हणायचंय की लोकांच्या घरात सुंदर कामवाली नसतात का. त्या म्हणते की अरे सुबोध तुला कसं कळत नाही, कबीर स्वतःच्या जबाबदारीवर त्या तरुण मुलीला इथं घेऊन आलाय. अरे तिराई त्याची पोर आहे ती, कबीरचं लग्न काढलंय आपण, उद्या पाहुणे मंडळी येणार आणि लोक तर चर्चा करणारच ना. तर इकडे मधू एरजरे घालत असते तेव्हा अशोक म्हणतो की अगं बस ना इथे. मधू म्हणते की खरं तर मला एक कळतच नाही कबीरने का केलं असेल असं. तो कधी अविचाराने वागत नाही तरीही तो या मुलीला घरी घेऊन आलाय, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असेल. अशोक म्हणतो की अगं कदाचित कबीर सांगतोय ते बरोबर असेल, त्या मुलीच्या आईने तिला कामासाठी इथं पाठवलं असेल, आपण ना उगाचच अंदाज बांधतोय. तर मधू म्हणते की अहो तुम्हाला आठवतंय का की गुरुजी काय म्हणाले होते की कबीरने 2 महिने प्रवास टाळावा, आणि नेमका हा बाहेर गेला आणि ह्या मुलीला घेऊन आलाय, आणि तसंही त्याचा या सगळ्या गोष्टीवर विश्वाससुद्धा नाही आहे. अशोक म्हणतो की कसा बसेल त्याचा विश्वास, पत्रकार आहे ना तो. आता कामानिमित्त जर तो बाहेर गेला तर गेला असेल, त्याचं काम त्याला करायला नको का. मधू म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, पण माझाही जीव घाबरतो कधी कधी. म्हणतो की तुला खरंच सांगू का, मलाही थोडी थोडी भीती वाटते. ती कबीरच्या मागोमाग आपल्या घरात आली, पण कुठून आली असेल ती मुलगी. आपल्या कबीरला कोणी ब्लॅकमेल तर करत नसेल ना. तर मधू म्हणते की अहो तुम्ही मला धीर द्यायचं सोडून घाबरवताय कसलं. अशोक म्हणतो की नाही ग मी तुला सांगतोय, कदाचित ती मुलगी घरात आहे म्हणून कबीर आपल्याशी नीट बोलत नसेल. मधू म्हणते की तरीही आपण असा विचार करणं बरोबर नाही, आणि त्या मुलीकडे बघून मला असं वाटत नाही ती खूप निरागस आहे, आणि तसंही एका पत्रकाराला ब्लॅकमेल करणं काही एवढं सोपं काम नाही आहे. अशोक म्हणतो की तरीही एक प्रश्न येतोच, आपल्या कबीरने त्या मुलीला कामासाठी इकडे आणलं ते ठीक आहे, पण मग त्याने आपल्या घरीच का आणलं, त्याच्या ओळखीने तो तिला कुठेही काम देऊ शकला असता. मधू म्हणते की हो मुलीची जात आहे आणि त्यातल्या त्यात वयाने लहान, त्यामुळे असं कोणाकडे पाठवेल तो. अशोक म्हणतो की अगं पण एवढी सहानुभूती कशाला. तर मधू म्हणते की अहो सहानुभूती नाही तर माणुसकी. तर इकडे सुबोध विजयाला म्हणत असतो की अगं आई तू काय बोलतीयस, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की लोकांच्या घरात मोलकरणीविषयी चर्चा चालते. त्या म्हणते की ते मला काही ऐकायचं नाहीये, आपण तिला परत पाठवून देऊ. सुबोध म्हणतो की अगं आई जरा थांब, आधी कळू तर दे की ती का आलीये, कशासाठी आलीये. काका म्हणतात की आणि तसंही मायाताई म्हणाल्यात ना की नोकर चाकर ठेवा, आई ती आलीये बिचारी.
काकू म्हणतात की अहो कबीर तिला आपल्या घरामध्ये घेऊन आलाय. अहो तरुण पोरगी आहे ती, मायाताईंना चालेल ती तरणी ताठी पोर उद्या कोणाचा हातबीत धरून पळून गेली तर काय सांगणार आहे आपण जगाला. काका म्हणतात की ठीक आहे, मी बोलतो अशोकशी, तो जसं म्हणेल तसं करूयात. तेव्हा मात्र विजया डोक्यालाच हात लावून घेते. विजया म्हणते की तरीही मला असं वाटतंय की त्या मुलीवर आपण शंका कुशंका घ्यायला नको. मला असं वाटतंय की थोडा वेळ जाऊ देत आणि मग आपण निर्णय घेऊयात. अशोक म्हणतो की बरोबर आहे, परंतु लोक काय म्हणतील ना हा विचार मनामध्ये येतो. इकडे विजया काकांना म्हणते की सारखं आपला अशोक अशोक अशोक, आता अशोक भाऊजी जे म्हणतील तेच निर्णय घ्यायचेत का. तू म्हणते की आपलं खरंच काय झालं माहिती आहे का, आपल्या कबीरवर पूर्ण विश्वास आहे, तो अविचाराने वागणारच नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्यातच हे सर्व असं झालं. आता हे निभावून कसं न्यायचं तो मोठा प्रश्न. मला काय वाटतं की यावर कबीरच काहीतरी मार्ग काढेल. तितक्यातच रेशीम आवाज देते की चला सर्वांनी चहा प्यायला या. आणि मग सर्वजण चहा पिण्यासाठी येत असतात. रेशीम म्हणते की काकू आपल्या मोलकरणीने अस्सल गावच्या पद्धतीने बासुंदीचा चहा बनवलाय. मग मधू गुंजाला सांगते की हे कबीरचे बाबा, त्यांना नेहमी बिनसाखरेचा चहा द्यायचा. अशोक म्हणतो की ठीक आहे, आता असू देत, नंतर लक्षात ठेव. तर अशोक विचारतो की मग तुझी सगळ्यांशी ओळख झाली की नाही. गुंजा म्हणते की नाही अजून, पण अंदाज आलाय मला. आता तुम्ही बाबा म्हणजे हे काका असतील, ह्या काकी, आणि हे दादा आणि हे वहिनी, बरोबर आहे की नाही. त्यावर मधू म्हणते की अगदी बरोबर. सुबोध म्हणतो की हुशार आहे ही मुलगी. रेशीम म्हणतो की तसंही आपला कबीर माणसांशी पटवून घेत नाही म्हणून तर हिला आणलंय. कविता म्हणते की अगं पण त्याला हिच्याशी कशाला पटवून घ्यावं लागेल, त्याने तर त्याची पटवून ठेवली आधीच. काकू गुंजाकडे बघतात आणि म्हणतात की काय ग, काय विचार करतीये. गुंजा म्हणते की काही नाही, सर्वांच्या पाया पडते. आणि मग गुंजा सर्वांच्या पाया पडत असते. काका तिला आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती हो. तेव्हा विजया ओरडते आणि म्हणते की काय हो, तिला काही पण काय आशीर्वाद देताय, आपल्याला माहिती आहे का तिचं लग्न झालंय. तेव्हा ती सुबोधच्या पाया पडायला येते. तेव्हा सुबोध म्हणतो की ए बाई, माझ्या पाया नाही पडलीस तरी चालेल, फक्त आमच्या महिला मंडळांशी जुळून घे, कारण तुझं भवितव्य त्यांच्या हातात आहे. कविता म्हणते की नाही, म्हणजे आमच्या कामाचा ढीग तुला उचलायची का ताकद तुझ्यामध्ये असू दे म्हणजे झालं. सुबोध म्हणतो की बघ, अशा गँगमध्ये तू अडकली आहेस आता. रेशीम म्हणते की आणि अशा गँगची मी लीडर आहे. जेव्हा रेशीमच्या पाया पडायला जाते तेव्हा रेशीम म्हणते की नाही, तू माझ्या पाया नकोस पडू. आणि मग गुंजा सर्वांना चहा देते. मधू म्हणते की अगं तूही घे चहा. तर गुंजा म्हणते की नाही मला नको, कारण मी शाळेतून आले की एकच टाईम चहा घ्यायची. कविता म्हणते की तू शाळेत जातेस का. तर गुंजा म्हणते की हो. गुंजा म्हणते की हो, मी शाळेत जात होते, आत्ताच 10वी पास झाले. सर्वजण तिला एक एक प्रश्न विचारत असतात की आई कुठे राहते, आणि गावाला तुमची जमीन वगैरे आहे का, आणि तुझं गाव कोणतं, आणि तुझ्या घरच्यांनी तुझ्या लग्नाचं काही बघितलंय की नाही. सुबोध म्हणतो की अरे काय चाललंय, काय रिमांडवर घेताय काय तिला. नाही म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, मग दुसरा प्रश्न विचारा. म्हणते की हो दादा, मी सगळं सांगते हळूहळू. आणि मग गुंजा खाली बसते आणि म्हणते की मी गुंजा बाभळी वाडीकर. मधू म्हणते की अगं बाई, तुझ्या वडिलांचं नाव बाभळी आहे. गुंजा म्हणते की नाही, हे माझ्या आईचं नाव आहे. तिनेच मला वाढवलं आणि तिनेच मला शाळेत घातलं. माझ्यासाठी कष्ट तर तीच करते आणि मला बा नाही आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे गुंजा अगदी सुरू करून चहा पित असते आणि म्हणते की हा असा प्यायचा असतो चहा. असा चहा पिला तर कुठेतरी ती साखर आपल्या अंगाला लागते. तुम्ही पण प्या ना सर्वे. सर्वजण अगदी गुंजासोबत सुरू करून चहा पित असतात. त्यातच कबीरही आलेला असतो आणि गुंजा कबीरला चहा देण्यासाठी धावते आणि नेमकं कबीरच्या अंगावर चहा सांडतो. तर कबीर मात्र फार रागाने गुंजाकडे बघत असतो. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.